मागच्या काही दिवसांपासून माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर किंवा मीडियावर काय आरोप ते सातत्याने करतायत आणि त्यांनी काही पोस्ट केले त्यांच्या सोशल मीडियावर, काही फोटो टाकले। त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, मी आहे, सन्माननीय रवींद्र फाटक साहेब आहेत, असे वेगवेगळे त्यांनी काही फोटो टाकले आणि त्यांना एका केस बद्दल बोलायचं। आता ते किती खोटं बोलतायत हे मी तुम्हाला काही वेळात सांगणार आहे, पण त्या केस बद्दलची जी काही माहिती आहे जी आपल्याला कदाचित तारखेनुसार नसावी, म्हणून मी तुम्हाला त्या केस संदर्भात फक्त माहितीसाठी आपल्याला मी सांगणार आहे। वैभव नाईक सांगतायत की ही केस रजिस्टर झाली आहे 2 वर्षापूर्वी, अशी कुठलीही केस रजिस्टर झाली नाही। 2 वर्षापूर्वी केस रजिस्टर झाली आहे 9 एप्रिल 2025। ती त्यांच्या मामी किंवा नातेवाईकांनी जी काही केली, त्यांचं नाव आहे मालती चव्हाण। आता 9 एप्रिल 2025 ला ही केस फाईल झाली किंवा तक्रार गेली, त्याच्या अगोदर 27 फेब्रुवारीला डिजिटल एका न्यूज चॅनलवर ही बातमी आली। वैभव नाईकांच्या म्हणण्यानुसार 2 वर्ष जुनी ही केस आहे, बरोबर आहे। आता त्यांनाच मी कोट करतो, जे वैभव नाईक परवाच्या मीडियाच्या त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये बोलले, पत्रकार परिषदेमध्ये बोलले, हा वैभव नाईकांचा कोट आहे जो मी करतोय। कोट, खरं तर 2 वर्षापूर्वी ही घटना घडली आणि दबक्या आवाजात त्यावेळी सुद्धा चर्चा होती। आता जर तुम्हाला 2 वर्षापूर्वीच दबक्या आवाजात ही केस होती असं कळलं, तुम्ही तेव्हा आमदार होतात, आपण त्याच्यावरती आवाज का नाही उठवला? आपण 9 एप्रिल 2025 ला जेव्हा नातेवाईकांनी तक्रार केली, त्यानंतर वैभव नाईकांनी सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 ला हा व्हिडिओ टाकला त्या बिडवळकरचा, पण ते पोलिसांकडे अगोदर गेले नाहीत। पोलिसांकडे ते गेले 16 एप्रिल 2025 ला, म्हणजे 2 दिवसानंतर। आपल्याला माहिती आहे, जर आपल्याकडे कुठल्या गुन्ह्याची माहिती आली तर आपल्याला ती अगोदर पोलिसांना द्यायची असते। त्यांनी सोशल मीडियावर टाकली, आता टाकली आणि त्यानंतर ते 16 एप्रिलला गेले। आता ते म्हणतील नाही, तुमची सत्ता आहे, पोलिसांवर आमचा विश्वास नाही। मग 2 दिवसानंतर विश्वास कसा बसला? तुमचं तर डेलिगेशन गेलं पोलिसांना भेटायला। कसली तक्रार नसताना 2 वर्षानंतर ह्या ज्या कोण नातेवाईक आहेत त्यांनी ती तक्रार नावांसकट गेली, मालती चव्हाण ज्या कोण आहेत त्यांनी, की असं असं झालं तसं। त्या बिचाऱ्या त्यांना 2 वर्ष काय आठवलं नसेल कदाचित, आणि अचानकपणे त्यांना 2 वर्षानंतर तक्रार करावीशी वाटली आणि त्यांनी ती तक्रार केली। काही हरकत नाही, ते नातेवाईक आहेत, त्यांना तक्रार करायचा अधिकार आहे। वैभव नाईकांच्या हिशोबाने हा क्राईम झालाय 2023 मध्ये, कारण का दबक्या आवाजात तेच म्हणतायत, माझं कोट नाहीये, मी तुम्हाला व्हिडिओ द्यायला तयार आहे। तुम्हीच घेतलेल्या कदाचित जिल्ह्यामध्येच ती पत्रकार परिषद झाली आहे, त्यांच्याच कोर्टनुसार मी तुम्हाला सांगतोय की दबक्या आवाजात चर्चा होती। तुम्ही आमदार होतात, तुम्ही कोणाला घाबरत होतात? दबक्या आवाजात म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं। आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललो की आता बॉडी कुठे हे वैभव नाईकांनी सांगावं, कारण का 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची दबक्या आवाजात माहिती होती, म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही। तुम्ही पोलिसांना न सांगता 14 एप्रिल 2025 ला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेला। कशासाठी? तुमच्याकडे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती। डिजिटल मीडिया आलेली बातमी 27 फेब्रुवारी
त्यानंतर 9 एप्रिलला नातेवाईकांनी केलेली तक्रार, त्यानंतर 14 एप्रिल वैभव नाईकांनी टाकलेला व्हिडिओ, त्यानंतर 16 एप्रिल एसपी साहेबांकडे गेलेली तक्रार. हे सगळं इतकं झटाझट म्हणजे तुमच्याकडे अगोदरपासून या क्राईम बद्दल माहिती होती. आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, पहिले इंट्रोगेशन हे वैभव नाईकांचंच झालं पाहिजे. कारण का जर त्यांना या क्राईम बद्दल माहिती होती, तुम्ही लपवलीत का? तेव्हा तुम्ही आमदार होतात आणि आमदार या नात्याने तुम्ही काय घाबरत होतात का कोणाला? किंवा सिद्धेश शिरसाट तुम्हाला पैसे द्यायचा का गप्प बसायचे? आता हा संशय येणारच. आता तुमची सत्ता गेली आणि काहीतरी लपवायचा प्रयत्न हे वैभव नाईक करतायत. हे मी सातत्याने पहिल्या दिवसापासून बोलतोय. त्यांना 100% माहिती आहे. कारण का मागची 10 वर्ष सिद्धेश शिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर, कुठल्याही इंस्टाग्रामवर आमचा कोणाचा फोटो नाही. मग 10 वर्ष त्याला कोण प्रोटेक्शन देत होता? 10 वर्ष सिद्धेश शिरसाट प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता? जीवनमान 3 पटीने सुधारलं मागच्या 10 वर्षामध्ये. हा जो काय बाकीचा आरोपी, बाकीचे जे कोण आरोपी आहेत, गणेश नार्वेकर, सुर्वेश केरकर आणि अनिकेत गावडे सगळेच आरोपलेत. हे मागच्या 10 वर्षापासून धंदे करतायत. हा गणेश नार्वेकर तर माणगावातला आहे. तो एका कबड्डीच्या कुठल्या तरी ह्याच्यावर आहे, बॉडीवर आहे. आणि जेव्हा वैभव नाईक आमदार चषक भरवायचे, पहिला हार घालायला हा गणेश नार्वेकर असायचा. ह्या सगळ्यांना तुम्हीच पोचलं, तुम्हीच प्रोटेक्ट केलं. आणि आता कळलं की सरकार गेलं आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही लगेच आरोप करायला लागला. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही भिंडोक आहात, तुमचे ऍडवायझर भिंडोक आहेत. तुम्हाला धड ते ऍडवाइजही करू शकत नाही. पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, माझी पोलिसांना पण विनंती आहे. हा जो व्हिडिओ आहे जो टाकला गेलाय, हा 2019चा व्हिडिओ आहे. 2019चा व्हिडिओ. आणि वैभव नाईक सांगतायत बिडवळकर गेला 2023ला, म्हणजे 5 वर्ष तो जिवंत होता. 2019ला वैभव नाईक स्वतः आमदार, सिद्धेश शिरसाट त्यांच्या जवळ. मग जेव्हा सिद्धेश शिरसाट तुमच्या बरोबर होता तेव्हा तुम्हाला क्राईम बद्दल सगळी माहिती आहे. पहिलं तर पोलिसांनी वैभव नाईकांनाच उचललं पाहिजे. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्राईम आहे. एक तर माहिती लपवणं, व्हिडिओ पोलिसांकडे न देता, व्हेरीफाय न करता तुम्ही सोशल मीडियावर टाकणं. माझी पोलिसांना ही विनंती आहे, तो जो व्हिडिओ आहे आता फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ व्हेरीफाय होतो. तो किती जुना आहे, कुठल्या वर्षात घेतलेला आहे, त्याच्यावर काय एडिशन झाली आहे की काय, त्याच्यावरती काय गडबड झाली आहे की काय, आता सगळं फॉरेन्सिक मध्ये कळतं. एसपी साहेबांनी त्याच्यावरती फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ द्यावा. नेमका तो व्हिडिओ कधीचा आहे, कदाचित माझी माहिती चुकीची असावी, तर पोलिसांनी माझ्यावर पण कारवाई करावी जर माझी काय माहिती चुकीची असेल. पण जर तो व्हिडिओ 2019चा आहे आणि वैभव नाईक सांगतात ते 2023ला तो बिडवळकर गेला, 5 वर्ष बिडवळकर काय करत होता याची माहिती वैभव नाईकांनीच द्यावी. आणि एसपी साहेबांनी हा व्हिडिओ अगोदर व्हेरीफाय करावा. कारण का व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की व्हिडिओ कधी आहे आणि घातपात कधी झालाय. व्हिडिओचाच आधार घेऊन वैभव नाईक सांगतायत ना की घातपात झालाय, तर व्हिडिओ कधीचा आहे आणि घातपात कधीचा झालाय. आता एसपी साहेब तुमच्याकडे आहे बॉल कोर्टात. माझं कोणाचंही बाजू घ्यायची माझा काही विषय सुद्धा नाही. सगळ्यांवर कारवाई करा. आमचे कोण असतील आमच्यावर पण कारवाई करा. कोणालाही सोडू नका एसपी साहेब याच्यामध्ये.
आणि माझी 100% मला माहिती आहे, ह्याच्यामध्ये वैभव नाईकांना माहिती आहे की बॉडी कुठे आहे. वैभव नाईक बोलतात की मी डीपीडीसी मध्ये एसपी साहेबांना असं सांगितलं की तुम्ही 2 वर्ष जुनी केस का उघडली. तुम्ही सगळे पत्रकार, बहुतेक पत्रकार तिकडे होतात. माझं वाक्य आहे का ते? माझं वाक्य काय होतं की एसपी साहेब तुम्ही 2 वर्ष जुनी मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली, तुमचं अभिनंदन आहे. आता असंच तुम्ही ड्रगचा बिझनेस जो आहे तो उद्ध्वस्त करा, तो नेस्तानाबूद करा. कारण का ड्रग्जवर पण कडक कारवाई, कडक लक्ष देणं गरजेचं आहे, हे माझं वाक्य. पण ड्रग्जवाले काय तुम्हाला पैसे देतात का वैभव नाही? ड्रग्जचा विषय तुम्ही सोयीस्करपणे काढून टाकला, म्हणजे जिल्ह्यामध्ये ड्रग्जच यावे असं तुम्हाला वाटतंय का? मी एसपी साहेबांचं अभिनंदन केलं आहे की तुम्ही 2 वर्ष जुनी मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली. रेकॉर्डवर बोललोय, बंद दरवाज्यामध्ये नाही बोललो. सगळे पत्रकार तुम्हीच होता तेव्हा तिकडे. मी अभिनंदन केलं एसपींचं आणि त्यानंतर मी त्यांना बोललो ड्रगवर पण कडक कारवाई करा. पण सोयीस्करपणे वैभव नाईक यांनी ड्रग हा विषय बाजूला काढला. कदाचित जसा 10 वर्ष सिद्धेश शिरसाट यांना पैसे द्यायचा, ड्रगवाले यांना पैसे देत असतील म्हणून झाकायचा प्रयत्न. ही केस भिजत ठेवायची, म्हणजे ड्रगचा जो काही इन्कमिंग पैसा तो येत राहणार. कदाचित हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला क्राईम माहिती होता, पण तुम्ही पोलिसांना नाही सांगितला, तुम्ही लपवून ठेवला. हा स्वतः एक क्राईम होतो. तुम्ही सगळ्या जगाला जे काय तुम्हाला कुठून इन्फॉर्मेशन मिळाली, मी हेही समजू शकतो. चला आम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्हाला व्हिडिओ नंतर आला असेल, काही हरकत नाही. तुम्ही तो पोलिसांना का नाही दिला? तुम्ही तो पोलिसांना न देता तुम्ही तो तुमच्याकडे ठेवला. तुम्हाला त्याच्यावरती राजकारण करायचं होतं, तुम्ही त्याच्यावरती राजकारण केलं. त्यानंतर हे सगळं जेव्हा चालू होतं, रोज उठून एक नवीन आरोप काहीतरी ते करत बसतात. माझं काही म्हणणं नाही. खरं तर तुम्ही वैभव नाईकांचं मागचं 5 वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय, पहिलं 5 महिन्यातलं मी टाळं लावणार चिपी विमानतळात, हे त्यांचं पहिलं सामाजिक काम. ते टाळं आजपर्यंत सापडलंच नाही. ते चिपी विमानतळाच्या दिशेने गेलेच नाही. दुसरं सामाजिक काम काय, बिडवळकरची केस जी त्यांच्याकडे 2 वर्षापासून होती, ती 2 वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि 2 वर्षानंतर ती केस बाहेर काढली. आता येतो सिद्धेश शिरसाट आणि जे काही संबंध जोडायचा जो काही कार्यक्रम चाललाय. कुठलाही राजकीय व्यक्ती आमच्यासारखा त्यांच्यासारखा दिवसाला 200-300 लोकांना भेटत असतो. आता कोणी भेटायला येत असताना आम्ही का त्याला असं विचारणार, काय रे मर्डर केले, मर्डर करून आलाय, विचारणार का आम्ही? तुम्ही विचारता का? कोणी नवीन माणूस भेटल्यावर कोणच विचारत नाही. त्याच्या तोंडावर लिहिलेलं नसतं हा मर्डर करून आलाय किंवा किडनॅपिंग करून आलाय, हा 2 नंबरवाला आहे. माझा प्रवेश झाला 23 ऑक्टोबर 2024 ला शिवसेनेमध्ये. आणि वैभव नाईक जे सांगतायत हा क्राईम घडलाय 2023 मध्ये, जवळपास मार्च-एप्रिलच्या महिन्यात जवळ. म्हणजे मी 6 वर्षानंतर पक्षात आलो, तोपर्यंत मी बीजेपीत होतो. आता कोण बॅनर लावतो म्हणूनच माझं आणि त्याच्याशी चांगलं असेल तर मग आरोपी नंबर जो 2 आहे, आरोपी नंबर 2 अमोल शिरसाट, हा वैभव नाईकांबरोबर डान्स करतो. सर्कल करून ठेवलंय, तुम्हाला हाय रेझोल्युशनची कॉपी पाठवतो. हा एका मिरवणुकीमध्ये वैभव नाईकांबरोबर डान्स करतोय. हा त्यांच्या मागे जो उभा आहे तो हात वर आहे, कदाचित एक हात खालच्या कमरेवर असेल, मला माहित नाही, दिसत नाही आपल्याला. मी हाय रेझोल्युशनचे फोटो पाठवतो. हा तो अमोल शिरसाट, आरोपी नंबर 2. मग हा तुमच्यावर डान्स कसा करतोय याची हाय रेझोल्युशन कॉपी मी तुम्हाला पाठवतो, मोबाईलवरही पाठवतो आणि हार्ड कॉपी देतो. फोटो असल्यानेच माणूस आरोपी होतो आणि संबंध असतो. हा निकष जर कोर्टामध्ये टिकला तर आरोपींची संख्या एवढी वाढेल ती केसच कधी सुटणार नाही.
वैभव नाईकजी, आपल्याला कायदा कळत नाही, आपल्याला आमदारकी कळली नाही 10 वर्ष. आपण नको त्या लोकांना प्रोटेक्शन दिलं. दारू व्यवसाय, ड्रग्ज, अनैतिक जे काही व्यापार होता तो सगळा जिल्ह्यामध्ये 10 वर्षात मागच्या एवढा वाढला की आता आम्हाला साफसफाई करायला एवढा वेळ लागतोय. पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे. 10 वर्ष तुम्ही यांच्याकडून पैसे घेऊन यांना मोकाट जे काय पाहिजे ते करू दिलं आणि आज उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या तोंडाने तुम्ही सांगताय की हे सगळं कसं शिंदे सेनेचा हा. अरे शिंदे सेनेचा विषय कुठे आहे? तो पदाधिकारी कुठे होता शिंदे सेनेचा? त्यांची मिसेस जी पदाधिकारी होती ती 7 महिन्यापूर्वी राजीनामा दिलाय. शिंदे शिरसाट हा आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी कधीच नव्हता. बॅनर लावल्यामुळे पदाधिकारी होत नाही साहेब. मिसेस होत्या, राजीनामा दिला त्यांनी 7 महिन्यापूर्वी. आणि म्हणून मी आता पोलिसांना मागणी करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे एक तर याचा फॉरेन्सिक तपास व्हावा, याचं व्हेरिफिकेशन व्हावं आणि 2014 पासून नाही 2009 पासून सिद्धेश शिरसाट आणि वैभव नाईक आणि त्यांच्या जवळचे जेवढे सहकारी आहेत त्यांचे सीडीआर चेक व्हावे. त्याच्यामध्ये पोलिसांना वाटतं आमचे करावे तर आमचेही करावे. चला, कारण का मी मुद्दामून 2009 का बोललो, कारण का मी खासदार होतो 2009 ते 14. जर कोणाला वाटत असेल नाही हा स्वतःच झाकून करतोय तर चला 2009 पासून करा, सगळ्यांचे सीडीआर चेक करा. 2010 पासून किंवा 2009 पासून ते आतापर्यंत जोपर्यंत हे सगळं घडत होतं कोणाच्या प्रोटेक्शन खाली सिद्धेश शिरसाट होता हे आता पोलिसांवर पूर्ण जबाबदारी येऊन थांबलेली आहे. मागच्या 10 वर्षामध्ये आता हे पुरावे अजून निघणार. मी काय याच्यावर थांबणार नाही. आता मीच या केसच्या मागे लागणार आणि आंदोलन करायचं झालं ना मीच आंदोलन करीन की आता मला खरा आरोपी याच्यातला सापडला गेलाच पाहिजे, पोलिसांनी तो शोधलाच पाहिजे. आणि जर वैभव नाईकांना असं वाटतंय की कोणाला तरी पुढे करून मीडियाला दुसऱ्यावर आरोप करून जर ह्याच्यातून माझा कुठेतरी लपता येईल, मला कुठेतरी लपता येईल, असं वैभव नाईक तुम्हाला लपता येणार नाही. तुमची पापं तुम्हाला इथेच फेडावी लागणार आणि तुम्हाला फेडायला लावणार. तुम्हाला ह्या बिडवळकरच्या केसमध्ये सुट्टी नाही, तुम्हाला जेलच. तुम्ही जे चित्र रंगवताय, तुम्ही जे लपवताय हे आता सगळं जनतेसमोर मी उघडून ठेवलेलं आहे. आता पोलिसांवर आहे आणि पोलिसांच्या पुढच्या कारवाईवर आहे की 2 वर्षापासून वैभव नाईकांना जर हा विषय माहित होता दबक्या आवाजात जे ते स्वतःच्या स्टेटमेंटमध्ये म्हणतायत, माझं स्टेटमेंट नाही, तर आता पोलिसांची इन्क्वायरी कुठल्या दिशेने जावी हे आता पोलिसांनी ठरवावं. तो माझा काम, ते माझं काम नाही. पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये 100% वैभव नाईकांचा हात आहे. त्यांना माहित नाही असं होऊच शकत नाही. आणि म्हणून पोलिसांनी जे कोण त्यांना वाटत असतील आमच्यातले 2-5 जण असतील तर त्यांनाही उचला, त्यांनाही सोडू नका. या जिल्ह्यामध्ये जे मागच्या 10 वर्षामध्ये घडलं ते पुढे घडणार नाही. क्रिमिनलला इकडे थारा देणार नाही, कोणालाही प्रोटेक्शन देणार नाही इलिगल काम करणाऱ्याला. आणि म्हणून जे दुखणं आहे वैभव नाईकांचं ते मला कळतंय. अचानकपणे 2 नंबरचं इन्कम थांबलं, हे सगळे सांभाळायचे त्यांना. आता ते थांबलं असल्यामुळे आता ते हे सगळे जे काय आरोप करतायत ना ते सगळे आरोप हे कसे खोटे आहेत हे तुमच्या समोर मी ठेवलं. हे कुठेही पोलिसांनी मला बोलवलं, त्यांच्याकडे स्टेटमेंट द्यायला मी तयार आहे, हे सगळे एव्हिडन्स मी त्यांना द्यायला तयार आहे. पण पोलिसांनी आता जसं ते बॉडी शोधतायत, अजून बॉडी मिळाली का नाही मला माहित नाही, कदाचित मिळाली नाही, पण जर बॉडी शोधायची असेल तर वैभव नाईकांना ते त्यांनी उचललं पाहिजे आणि वैभव नाईकांची ते इंट्रोगेशन करून त्यांना ती माहिती त्यांच्याकडून ती सगळी काढली पाहिजे. आपल्याला काय ह्या विषयावर बोलायचं असेल, विचारायचं असेल विचारा. साहेब, वैभव नाईक असं म्हणतात सत्तास्थानं तुमच्याकडे आहेत, पालकमंत्री तुमचे आहेत, खासदार तुमचे आहेत, आमदार तुमचे आहेत, मला एकदा पोलीस स्टेशनमध्ये घ्या आणि माझी चौकशी करा असं वैभव नाईक म्हणतात. मी तुम्हाला काय म्हणतो त्यांची होणारच आहे, ते त्यांनी सांगायला कशाला पाहिजे. आता जे मी पुरावे तुमच्या समोर ठेवले आहेत उलट तुम्हीच त्यांना, तुम्ही मला असं वाटतं पत्रकारच आहात तर तुम्हीच उलट विचारायला पाहिजे तुम्ही 2 वर्ष का लपवली बातमी तुमच्याकडे. इंट्रोगेशनला त्यांना जावंच लागणार भाऊ, त्यांना सुट्टी नाही.
तुम्हाला कायदा जर कळत असतील, पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतोय, कायदा जर तुम्हाला कळत असेल तर त्यांना इंट्रोगेशनला जावंच लागणार. कारण का त्यांनी सोशल मीडियावर अगोदर बातमी टाकली पोलिसांना न देता. म्हणजे तुम्ही लपवलं, तुमच्याकडे ही माहिती होती, तुम्ही त्याची ऑथेंटिसिटी न चेक करता तुम्ही डायरेक्टली सोशल मीडियावर टाकली. त्याचा सोर्स काय सांगावा लागेल, सोर्स जरी सांगितला त्याची ऑथेंटिसिटी चेक करावी लागेल. तुम्ही तो पब्लिक डोमेन मध्ये टाकलात तर पब्लिक डोमेन जेव्हा कोर्टमध्ये केस चालू आहे, कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशियरी केस होते, जेव्हा कोर्टामध्ये कंटेम्प्ट होऊ नये असं तुम्ही काय बघितलं का? त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावंच लागणार आहे. भाऊ तुम्ही लक्षात घ्या, हा कायदा आहे, कायद्यातून कोणच सुटणार नाही, मीही नाही आणि तेही नाही. आणि सत्ता असल्यामुळे म्हणजे 2019ला जेव्हा सत्ता होती, हा व्हिडिओ जेव्हा बाहेर निघाला, म्हणजे तेव्हा सगळी सत्ता केंद्र त्यांच्याकडे होती. उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते. म्हणजे तुम्ही गैरफायदा घेतला का तेव्हा, असा अर्थ होतो का? उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हे नागरानाच करत होते सगळं महाराष्ट्रभर, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे वैभव नाईकाला काय म्हणायचंय, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि 2019चा व्हिडिओ आहे तेव्हा हे काही करत होते का, हे स्वतःच मान्य करत आहेत. पण आम्ही कायदा हातात घेणार नाही. काही इन्स्टिट्यूशन आहेत कायदा हाताळण्याचे, ते हा कायदा हाताळून योग्य तो मार्ग काढतील. कायदा इम्प्लिमेंट करणं माझं काम नाही, कायदा इम्प्लिमेंट करणं आता पोलिसांचं काम आहे. साहेब, वैभव नाईक म्हणतात की शिंदे गटातील 2 गटातील वादामुळे हे प्रकरण कुठेतरी बाहेर आलं, असा पद्धतीचा आरोप सुद्धा वैभव नाईक यांनी केला. मी म्हणतो साहेब, बाहेर 2 गटामुळे आलं, 4 गटामुळे आलं, 5 गटामुळे आलं. तुम्हाला 2 वर्षापासून माहिती होती ना, तुम्ही का लपवली? कारण काय होतं? तुम्ही पैसे घेतले का शिंदे शिरसाट करून लपण्या 2 वर्ष न बोलण्याचे? आम्हाला संशय आहे. ते 2 गटामध्ये होऊ द्या, 5 गटामध्ये होऊ द्या साहेब, तो नगण्य आहे, हा क्राईम आहे. भांडण कोणामध्ये झालं तो विषय नाही, भांडण रस्त्यावर पण होतात, पण तो क्राईम मध्ये कन्वर्ट होत नाही. हा क्राईम मध्ये कन्वर्ट झालाय. आणि जेव्हा क्राईम मध्ये कन्वर्ट होतो आणि तुम्हाला दबक्या आवाजात माहित होतं, तुम्ही आमदार असताना मग तुम्हाला सांगणं भाग होता पोलिसांना. तेव्हा तर सरकार तुमचं होतं, तेव्हा सरकार जरी तुमचं नव्हतं, तुम्ही आमदार होतात. आमदार असताना तुम्ही बोललात नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी उत्तर देण्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. या तर तुम्ही शिंदे शिरसाटकडून पैसे घेतलेत केस दाबायचे, किंवा मग तुमचा हेतू काय तो आता पोलिसांना कळेल. 2 गटामध्ये होते किंवा राईट होते साहेब, तो विषय नसतो. विषय असतो क्राईम घडला, क्राईम नंतर तो क्राईमचा ट्रेस काय, ट्रेल काय, तो फॉलो करायचा असतो. आणि ह्याच्याकडे ट्रेल होता, हे लपवला स्वतः म्हणताय, त्याचं उत्तर तर त्यांना द्यावंच लागेल. साहेब, एक दुसरा प्रश्न विनायक राऊत यांच्याबद्दल आहे. विनायक राऊत म्हणतात की खासदार नारायण राणे ते मतदारसंघात फिरत नाहीत, अशा पद्धतीचे आरोप करतायत. खासदारांना शोधून दाखवा, आम्ही बक्षीस देऊ, अशा पद्धतीचा आरोप. मी बघा, आज पत्रकार परिषद एका विषयासाठी घेतली आहे, त्याच विषयावर आज मी ही पत्रकार परिषद संपवणार आहे. इतर कुठला विषय असेल मी कदाचित उद्या परवा जेव्हा दुसरी पत्रकार परिषद घेईन आपण तेव्हा हा प्रश्न विचार. पण आता ही पत्रकार परिषद ह्या विषयावर होती. या विषयावर, हा गंभीर विषय आहे. आमदारांनी एक मर्डर केस लपवली आहे, तेव्हाच्या आमदारांनी 2 वर्षापूर्वी. हा गंभीर विषय आहे. तुम्ही मर्डर कशी लपवू शकता? तुम्ही संविधानिक पदावर होतात 2 वर्षापूर्वी आणि तुम्ही सांगता दबक्या आवाजात, म्हणजे तुम्ही पैसे घेतलात शिंदे शिरसाट करून गप्प बसायचे. सरळ अर्थ आहे. म्हणून आजची पत्रकार परिषद यापुरती सीमित होती. बाकीचे विषय आपण 2 दिवसानंतर घेऊ. संजय राऊत असं म्हणतायत की 27 मर्डर झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्यातील 9 मर्डर हे शिवसैनिकांचे होते. 7 मर्डर. 9 तुम्ही ठरवा अगोदर किती होते. तुमच्यात एक मत करा अगोदर. 9 मर्डर. काय झालं? 9 मर्डर, 27 मर्डर झाले, त्याच्यामधले 9 मर्डर हे शिवसैनिकांचे होते. आम्हाला माहिती आहे, कदाचित त्यांनीच केली असावी. आम्हाला जावं लागेल सिंधुदुर्गात असं म्हणतात. अरे सिंधुदुर्ग काय पाकिस्तानमध्ये आहे की काय? अरे कधी या काय, त्याला काय फरक पडतो? आणि विषय बघा, लक्षात घ्या, तुम्ही ही बातमी कशी बनवाली तुमच्यावर आहे, पण सिंधुदुर्गात कशासाठी या वातावरण बिघडवायला, काय द्यायला नाही. आता मला सांगा, जेव्हा
मर्डर झाल्या जेव्हा झाल्या ते जेव्हाच्या मला माहित नाही ना तेव्हाचा उल्लेख केला. 5 वर्ष 2014 ते 2019 आम्ही सत्तेत नव्हतो. जिल्ह्याचे पालकमंत्री कडे गृह खातं पण होतं, राज्यमंत्रीपद, जर आपल्याला आठवत असेल तेव्हा. बरोबर आहे, तेव्हा शिवसेना एक होती, पण गृह खातं हे राज्यमंत्रीपद जिल्ह्याकडे होतं. बरोबर की चूक? तेव्हा फायली उघडायला पाहिजे होत्या. दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री, 7.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. काय केलं तुम्ही? तेव्हा केसेस उघडायला पाहिजे होत्या. मुख्यमंत्री आहे, उघडल्या असत्या, पण तेव्हा काय करायचं नाही. सत्ता गेली, आता सगळं हातातून गेलं. आता वातावरण बिघडून लोक आपल्याकडे वळतात की नाही हे बघण्याचा जो प्रयत्न आणि करण्याचा जो प्रयत्न आहे ना, त्याच्या पलीकडे संजय राऊत काय करूच शकत नाही, काहीच करू शकत नाही. जिल्ह्याला काय देऊ शकणार नाही. ते येणार आमच्या विरोधात भाषणं करणार, शिव्या देणार, त्याच्या पलीकडे काय करणार आहे. पण 7.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, तेव्हा तुम्ही त्या सत्तेचा वापर आमच्यावर केसेस उघडण्यासाठी करायला पाहिजे होत्या. गृह खातं 5 वर्ष या जिल्ह्याकडे 5 वर्ष होतं या जिल्ह्याकडे, तेव्हा का नाही उघडलं? 2.5 वर्ष जसं बोललं उद्धव ठाकरे होते. म्हणून बघा, वातावरण बिघडवायला कोणाला यायचं असेल ती त्यांची मर्जी आहे. त्यांनी पुरावे पोलिसांना द्यावे. अमुक अमुक व्यक्तीचं मर्डर झालं, आम्हाला संशय अमुक अमुकांनी केला, लक्षात आलं ना. पुरावे दिल्यावर विषय संपला. त्याचं भांडवल करायचं आहे तर मग त्याला राजकारण म्हणतात. तुम्ही भांडवल करा. लोकांना आता लक्षात आलेलं आहे की संजय राऊत कधी जनतेतून निवडून येऊ शकत नाही, त्यांना कधी निवडूनच यायचं नाही. ते दुसऱ्यांच्या मतांवर 30-50 मतांवरच ते खासदार होतात, त्यांना जनतेतून निवडूनच यायचं नाही. त्यांना काय वातावरण बिघडू दे, सिंधुदुर्ग भांडू दे, इकडे कारखाने आले तरी चालतील, सगळं बंद पडलं तरी चालेल. त्यांच्या डॅडीचं काय जातं? राजाराम ना, काय ते मिस्टर श्री राजाराम राऊतांचं काय जातं? साहेब, अजून एक वैभव नाईकांच्या बद्दल प्रश्न आहे. कारण वैभव नाईकांबद्दल तुम्ही आता आरोप केले. यापूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यावेळी पुतळा पडला त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर आरोप झालेले होते, पण त्याची सुद्धा चौकशी कुठेतरी झाली नाही. पुढे वैभव नाईकांवरती आरोप झाले, त्याची कुठेतरी चौकशी झाली. आता 4 महिने होत आहे. बघा, लक्षात घ्या, तो कार्यक्रम नेव्हीचा होता. नेव्हीची एक स्वतंत्र बॉडी आहे, त्याच्यामध्ये देशामध्ये आम्हाला कोणालाच अधिकार नाही तिकडे त्या बॉडीमध्ये इंटरफेअर करायचा. आता त्याच्यामध्ये त्या बॉडीनी आणि महाराष्ट्र सरकार मिळून जेव्हा तो रिपोर्ट बाहेर काढतील तेव्हा काढतील. पण तुम्हाला आठवत असेल, मी वैभव नाईकांसारखं घाणेरडं राजकारण केलं नाही. तेव्हाच्याही माझ्या स्टेटमेंटमध्ये मी असं म्हटलं की देव करो याच्यामध्ये वैभव नाईकांचा हात नसावा, कारण का ते 15 मिनिटात पोहोचले होते. पुतळा पडला किंवा पडणार आहे हे त्यांना काय स्वप्नात तर आलं नसेल. ते तयारीने कसे गेले हा माझा विषय होता. म्हणून 15 मिनिटात जो माणूस पोचतो, मी म्हटलं महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवलं जागा राहणार नाही. देव करो हा आरोप खोटा असावा, मी तेव्हाही बोललो. मी त्याचं भांडवल केलेलं नाही, लक्षात घ्या. म्हणून मी घाणेरडं राजकारण करत नाही साहेब. मी 5 महिन्यामध्ये वैभव नाईकांना वाटतं हे सगळं मला काय ते नावं देऊन आका फाका काय ते आहे ते नावं देऊन फार मोठं काहीतरी पराक्रम होणार. अहो साहेब, मला काही मिळवायचंच नाही. मी आमदार झालो ना, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. मला कुठे काय मिळवायचं आहे. पण त्यांना जे काय वाटतंय ना, बदनाम करणार, ह्याचं असं होणार, कर बाबा, शुभेच्छा आहे, माझं काही नाही. आणि मी जे काय ते पोलिसांना समोर जाऊन सांगणारा माणूस आहे. वैभव नाईकांनी तयार ठेवावी या सगळ्या विषयाची. नारायण राणेंचा विजय उत्सव साजरा करण्यात आला, तो दारूच्या पैशातून करण्यात आला, म्हणजे सिरसाट आपला सिद्धेश सिरसाटच्या पैशातून साजरा करण्यात आला असा वैभव नाईकने आरोप केला. आता सिद्धेश सिरसाटचा पैसा काळा की गोरा हा वैभव नाईकांना जास्त माहिती, म्हणून त्याला सेलिब्रेशन खरं कळलं असेल. सिद्धेश कधी केलं तुम्ही बीडवरकर प्रकरण हे बीडच्या प्रकरणाशी जोडून कोकणाची बदनामी होते असं ते मी बोललोच आहे. ते बोललोच आहे. त्यांना तेच हवं आहे. त्यांना निवडून पुढे यायचं आहे. त्यांना 5 वर्ष सिंधुदुर्गात काय आलं नाही तरी चालेल, पैसे आले नाहीत तरी चालेल, विकास निधी आला नाही तरी चालेल. वैभव नाईकांची 5 महिन्यामध्ये मी तुम्हाला 2 कामं सांगितली, 2च कामं गेली. मी टाळं घेऊन चिपी विमानतळ बंद करणार, टाळंही मिळालं नाही, गेलंही नाही. आणि हे दुसरं 5 महिन्यामध्ये सामाजिक काम, माझी आमदार, त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. त्यापेक्षा पलीकडे अपेक्षाही नाही.
एक एक करून का हसताय सगळे?